ट्री हाऊस हायस्कूल CBSE बोर्डचा पहिल्याच बॅचचा 100% निकाल. पहिल्याच वर्षी 100% निकाल आमच्यासाठी अभिमानास्पद. शर्मिला पाटील. ट्री हाऊस हायस्कूलची स्थापना ज्या उद्देशाने झाली तो उद्देश आज 100% निकालाच्या यशाने पूर्णत्वास गेला असून CBSE शिक्षण तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यशस्वी ठरला आहे. यामध्ये व्यवस्थापन, शिक्षक, पालक आणि विद्यार्थ्यांचे योगदान मोलाचे आहे. भविष्यात अधिक सोयीसुविधांसह महाविद्यालय उभारण्याचा संकल्प कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील यांनी ट्री हाऊस हायस्कूल येथे पार पडलेल्या गुणगौरव कार्यक्रमात व्यक्त केला. पेन येथील ट्री हाऊस हायस्कूल CBSE बोर्डची यंदाची पहिलीच बॅच अत्यंत यशस्वी ठरली असून विद्यार्थ्यांनी 100% निकाल लावून शाळेचे नाव अभिमानाने उंचावले आहे. पहिल्याच प्रयत्नात मिळालेल्या या यशामुळे शाळेच्या वाटचालीला एक भक्कम सुरुवात मिळाली आहे. या परीक्षेत प्रथम क्रमांक कौशल पोटे 93% यांनी मिळवला. द्वितीय क्रमांक आराध्या सिंग 91%, तर तृतीय क्रमांक साक्षी कुमारी 91% यांनी पटकावला. तर इतरही विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शाळेचा लौकिक वाढवला आहे. या सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा ट्री हाऊस हायस्कूलच्या वतीने गुणगौरव करण्यात आला. रायगड जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठ पाटील व संस्थेच्या अध्यक्षा शर्मिला वैकुंठ पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना मेडल व पुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ट्री हाऊस हायस्कूलच्या प्रिन्सिपल अर्चना खाडे यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. याप्रसंगी शाळेच्या वतीने उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या पालकांचे देखील अभिनंदन करण्यात आले. शाळेच्या अध्यक्षा सौ शर्मिला वैकुंठ पाटील यांनी सांगितले की ही आमच्या शाळेची पहिलीच बॅच असून विद्यार्थ्यांनी मिळवलेला 100% निकाल हा त्यांच्या कष्टांचा, पालकांच्या विश्वासाचा आणि शिक्षकांच्या अथक मेहनतीचा परिणाम असून पहिल्याच वर्षी मिळालेलं हे यश आमच्यासाठी खूप अभिमानास्पद आहे. स्कूल ज्या उद्देशाने या ठिकाणी निर्माण झालं होतं त्या निर्मितीचा संकल्प आज खऱ्या अर्थाने पूर्ण झाला. खरं म्हटलं तर या CBSE स्कूल ही संकल्पना आपल्या भागामध्ये आम्ही सर्व मंडळींनी आणण्याचा प्रयत्न केला. त्याच्या माध्यमातून CBSEचं शिक्षण हे तळागाळातील सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे आणि निश्चितपणे आज 100% निकाल लागल्यामुळे खऱ्या अर्थाने या शाळेने आज पूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये एक नाव कमावलं. खरं म्हटलं तर CBSEच्या एक्झाम्स म्हणजे खूप टफ असतात. आज राष्ट्रीय लेवलची ही स्पर्धात्मक अशा परीक्षा असतात आणि या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये माझ्या विद्यालयाच्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनी जो या ठिकाणी मान सन्मान कमवला, खरंच त्यांना आज खूप त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना धन्यवादही देतो. खरं म्हटलं तर आमची पहिली बॅच आणि पहिल्या बॅचच्या पहिल्या दिवसापासून मी प्रिन्सिपल असू द्या किंवा या शिक्षिका सर्व मंडळी असू द्या यांना पहिल्या मिनिटापासून सांगितलं होते की काही करा परंतु आपल्या बॅचचा निकाल हा 100% लागला पाहिजे अशा प्रकारचे एफर्ट्स आपण घ्या. आणि निश्चितपणे त्यांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी घेतलेल्या मेहनतीचा चीज झालेला आहे. त्यांनी घेतलेल्या श्रमाचं आज रूपांतर सुवर्ण क्षणामध्ये झालेलं आहे आणि सगळ्यांना धन्यवाद देतो. विद्यार्थ्यांना सुद्धा भावी काळासाठी खूप शुभेच्छा देतो. खरं म्हटलं तर आज या स्कूलने त्यांचं नाव पूर्णपणे शिक्षण क्षेत्रामध्ये रोवलेलं आहे. निश्चितपणे भविष्यामध्ये चांगल्या सोयी सुविधा उपलब्ध होईल. एक महाविद्यालय भविष्यामध्ये अस्तित्वात येईल अशी सुद्धा या ठिकाणी मी संकल्पना स्पष्ट करतोय. आपण सगळ्यांनी या ठिकाणी कमी वेळामध्ये अत्यंत सुंदर असं नियोजन केलंय म्हणून स्कूल मधल्या सर्व शिक्षकांचं, सर्व स्टाफ, सर्व मंडळींचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. Good morning everyone. As a school chairperson, I feel extremely happy and proud today. I would like to thank my dear students, my teachers for their hard work and dedication. I also thank my parents for their trust on me and my school. This success belongs to all of us. Thank you. यावेळी व्यवस्थापन, शिक्षक, पालक
आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीमुळे हे यश मिळाले असल्याचे प्रिन्सिपल अर्चना चव्हाण यांनी सांगितले. Today I am very happy that the result of first batch of Tree House High School appeared for CBSE board examination for 10th standard. They have passed it. It's 100% result. It is a great success. So I really am very honored that we are having such a powerful management with us. We are having Sharmila ma'am, we are having Mekhi Patil sir. They have always supported us whenever we needed. Then support from the parents side, all the teachers have worked hard and all the students have actually now shown it through their result that what they were expecting throughout the year. Now it has been achieved. So I'm very very happy. I congratulate all and I really am thankful to the management, to the teachers, to the parents and to the students for giving this opportunity to today speak about your 100% result. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.